आलास का शुद्धीव? काय बोलतोयस कळते का तुला? तर काल रात्री दारू पिऊन आला होता यो. म्हणजे याने रात्री बघितलंय तर. गोपाळ काय बोलतोय यो? मला आप्पा खरंच कळलं झालंय. म्हणजे दादा बोलतोय त्याच्यावर हसावं का रडावं. दादा मला माहिती तुझा माझ्यावर राग आहे, पण म्हणून एवढं खोटं बोलशील? नाहीतर काय, रातचं त्याला मळमळत होतं म्हणून तो माझ्या समोर जाऊन खोलीत झोपलाय. हा हो भाऊजी, हे रात्री खोलीतच होते. काय का आता हा? म्हणजे सुधाकर काय खोटं बोलतोय वय ग? खोटं बोलून काय मिळणार आहे त्याला? होय तर जगात आहे ना, नकली गोपाळ तेवढा खरा आणि बाकी सगळी खोटी. मी सांगते ना, रातभर तो बाहेरच होता आणि रातच्याला आला ना घरात, तो भेलकंडतच आला. मुडद्याने ना माझ्या नरड्यावर पाय दिला असता नशेत. झाली का बडबड सुरू तुमच्या लोकांची? अजून खोटं बोला. माझा लोक इथं घरी आलेला कोणाला बघवाना झालाय. माझा गोपाळ इथं दारूला शिवत बी नाही, तरी बी त्याला एवढे समजे बोलतात. आणि हे सुधाकर एवढा पितोय तरी कोण बोलताय का त्याला? फुलाताय, माझ्या सुधाकरला मध्ये घ्यायचं काम नाही, आधीच सांगून ठेवते. मग तो खोटा आरोप का करतोय? कसला खोटा आरोप? ही म्हातारी बडबड करते, ते खोटं आहे वय सगळं. बाई काय करावं या लोकांना आता? आत्या येत असतील हे दारू पिऊन, पण म्हणून काय ते खोटं बोलत नाहीत. दारू पिऊन आले असतील भाऊजी. श्यामे, आता तुम्ही उलट बोलायला लागलीस होय का? हा मग तू तुझ्या सुनालाच उलट बोलायचं वय ग? हा, मोठ्यांचा मान नाही पान नाही, तुम्ही दोघी सुटल्या बोलत. मग आम्ही सासू सुनानी काय गप असायचंय का? आम्ही पण बोलणार आहे. पण तू तर तुझ्यासारखी तर खोटांडी बाई मी बघितलं नाही कुठं. तू तर गप्पाच बस का? घाबरावा जरा. एक सबूत बोलणार नाही कोणी आता. ता कालवा लावलाय घरामध्ये. काय गुरांचा बाजार आहे वय? कोणी बी बोलणार नाही काय आता. ए फुले, आपण किती वाजता गेलो होतो ग गोपाळच्या खोलीपाशी? अंदाजे 1 वाजला असेल. काय रे सुदे, तू किती वाजता पाहिलं तू आलेला? आता काय मला आठवतंय वे, पण ते हे दीड दोन अडीच तीन एक वाजले असतील. ए तू काय मटक्याची आकडी लावतोयस का? सारखे बदलायला कसला पोलीस तू? काय टाइम झाला होता हे बी तुला सांगता येईना. आता काय घड्या बघून पाहिलं होतं का याला मी? ए आवाज चढून बोलला ना मुसखड फोडीन तुझं मी. काल रातच्याला याला मळमळत होतं म्हणून यो उलटा करत होता. तू आणि फुलानं एकाच वेळी याला बघितलंय. तुला वाटलं असेल यो उलट्या करतोय म्हणजे पिऊन आला असेल, पण गोपाळ दारू पिऊन आलेला नव्हता. कळलं? इथंच विषय संपला. हा, असा कसा संपला? मी त्याला समोरच्या दाराने येताना बघितलंय. ए मी सांगितलं ना, मग विषय संपला. होय, ह्यो पुढच्या दारानच आला. आजी, या आजीने सांगितलं काय मी सांगितलं काय? कुणाचा विश्वास नाही बसणार आमच्यावर. माझ्यावर तर नाहीच नाही. या घरात मला नेहमी खोटं पाडलं जातं ना, नालायक ठरवलं जातं. मला नाही कोणाच्या नादाला लागायचं. सुदे थांब, सुदे नाश्ता करून जा सुदे. तर माग काय माग जायची गरज नाहीये. नेहमीचे नाटक आहेत त्याची. चला रे, आता रातचा विषय परत कुणी काढायचा नाही. चला नाश्ता करून घ्या सगळ्यांनी. चला. नक्की काय झाले रात्री? ती मनीषा कुठे आहे? नक्की काय केलंय तिचं? मला काहीच का आठवत नाहीये. घराला लॉक. मनीषा कुठे गेली असेल?
कोणाला संशय येऊ नये म्हणून घराला बाहेरून लॉक लावून आत तर नसेल बसली. बघितलं पाहिजे. ही मनीषा घरी पण नाही आली. मग आहे कुठे? नक्की काय झालंय काल? इतनी सुबह सुबह कहाँ गई है ये? ही गंगा का आली असेल मनीषाकडे? एक मिनट, ये मनीषा जी जो यहाँ पे रहती है वो कहाँ गई है, कुछ पता है आपको? नाही बाय, मला नाही काय माहित. ठीक है. अगं बाई, जा ना इथून. काल तिला जिथे भेटायला बोलवलं होतं तिथे बघतो. अरे गोपाळ, अय गुरुजी. सगळं ठीक आहे ना? हा, काय झालं? ठीक आहे ना सगळं? होय. नाही, काय शोधतोयस काय? मी नाही, काय नाही, कुठं काय नाही, मग एवढा कावरा बावरा झालायस? नाही हो, काहीच नाही. अरे असं कसं? तुला नसेल सांगायचं तर नको सांगूस मला, पण त्या परमेश्वराला तर सांगशील. ये दर्शन घे त्याचं, ये. ऐका ना गुरुजी, तुमचं चालू द्या, मी दर्शनाला नंतर येईल. अरे असं नाहीये, त्याचं दर्शन टाळून कसं चालेल? त्यांनी जर आपल्या आयुष्यातली सगळी कामं टाळणीवर लावली तर काय होईल असं? चल ये दर्शन घे. बघा गुरुजी, तुमचं सगळं बरोबर आहे, मी नंतर येतो. अरे ये रे, ये दर्शन घे. मी सांग, ऐक माझं जरा. चला चला. प्रसाद घे, तो परमेश्वरच तुझं भलं करणार आहे आता. हाच रस्ता होता. याच रस्त्याने मनीषा चालली होती. मी पोलिसांकडे जाणार, सगळं खरं सांगणार, एवढं म्हणत होती हे आठवतंय मला. मी आता पोलिसांकडे जाते आणि त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकते. ती पुढे होती, मी मागे, हे पण आठवतं, बाकीचं का आठवत नाहीये? जर का त्या गुंगीमध्ये मी तिला मारून टाकलं असेल तर तिची डेड बॉडी इथेच कुठेतरी पाहिजे. हा रस्ता होता हे नीट आठवतंय मला. इथे शोधलं पाहिजे. गर्दी कसली आहे बघा ती. चला काय झालं दिसत. चल. इकडे मनीषाची डेड बॉडी सापडली की काय?
जर डेड बॉडी सापडली असेल तर माझा काहीतरी पुरावा असू शकतो. माझ्याकडे शर्ट पण नव्हता. अहो दादा, अहो नीट चालवत जावं की गाडी. रस्ता का कसला आहे, गाडी स्लिप झाली. उगीच घाबरलो मी. यांना डेड बॉडी नाही सापडली. हो चला, दरा दरा. हो मामा, दरा उचलला का? दरा. हो मामा, गाडी उचलत आहे. टेलर बाबू, क्या हुआ? ऐसे चौक क्यों गए? मी नाही, कुठं काय नाही. वो टेलर बाबू, मुझे आपसे एक जरूरी बात करनी थी. आत्ता? अहो ऐका, आता मला दुकानाचं सामान आणायला मार्केटला जायचंय. नहीं, 2 मिनट प्लीज, ज्यादा टाइम नहीं लूंगी. लय महत्वाचं आहे, बोला. वो मनीषा जी किधर है पता है आपको? ऐका, होतं मला कसं माहित असेल की त्यांच्या घरी. नहीं है ना घर पे, वही तो अजीब है ना. उनका कॉल आया था कि उनको मुझसे कुछ इम्पोर्टेंट बात करनी है. मैं सुबह घर पे गई तो घर पे ताला लगा हुआ था. हिच्याशी त्या मनीषाला काय महत्वाचं बोलायचं असेल? टेलर बाबू, टेलर बाबू, हाँ? ये बात बात पे कहाँ खो जाते हो आप? ओ टेलर दादा, अहो दुकान का उघडलं नाही आज? मी तिकडे दुकानावर जाऊन आले, बंद होतं दुकान, म्हणून आता घरी चालले होते. नाही, बरोबर आहे तुमचं. ते मार्केटला जायचं, जरा सामान आणायचं म्हणून बनते. अहो पण माझं तेवढं ब्लाऊज देऊन गेलं असतात. अहो नाही, तुमचं खरं आहे, पण जरा महत्वाचं सामान आहे. हो अहो आमच्याकडे पूजा आहे आज दादा, अर्जंट आहे, द्या की तेवढं प्लीज. बरं चला. ये टेलर ऐसे बेचैन क्यों लग रहा था? हा तुमचा ब्लाऊज. हे घ्या तुमचे पैसे. इथंच आज ट्राय करून बघू का? नाही नको, अहो मला गडबड आहे. मापात काय बदल असेल परत या की. अहो असं कसं, मला पूजेला घालायचं आहे. आता माझ्यावर विश्वास नाही होय तुमचा? तसं नाही. बरं ठीक आहे, घरी जाऊन बघते. ही मनीषा नेमकी कुठे गायब झाली आहे का आठवत नाहीये मला. शर्ट घाला की. काल रात्री माझ्या अंगावर शर्ट का नव्हतं? ती मनीषा मेली की जिवंत आहे? मी नक्की तिला भेटलो होतो का? मला काहीच का आठवत नाहीये. पैसे आणि दागिन्यांची बॅग घरी होती, म्हणजे मी 100% तिला भेटलो होतं. ती बॅग कोणी बघायच्या आतमध्ये तिथून हलवली पाहिजे. आता घरी गेलो तर मी अचानक घरी आलोय या काळजीपोटे सगळे खोलीत येतील आणि कोणी बॅग बघितली नसेल तर लगेच बघते. काय करू? घरी जाऊ की नको जाऊ? जाऊ की नको? जाऊबाई, नाराज आहे का तुम्ही? जे काय झालं त्यालाही मनावर नका घेऊ. आता घर आहे म्हणलं की भांड्याला भांडं लागणारच. भांड्याला भांडं लागलं म्हणून वाईट वाटत नाहीये मला. भांडण झालं म्हणून वाईट वाटतंय. भांड्याला भांडं काय, मांडणीवर मांडताना रोजच लागतंय, त्याचं कशाला वाईट मानून घेऊ मी? अहो, भांड्याला भांडं लागणं म्हणजे भांडण होणं. तुम्ही या सगळ्याचा त्रास करून घेऊ नका. आता एवढं मोठं घर आहे आपलं म्हणल्यावर बारीक सारी कुरबुरी होणारच. पण आपल्याला घर टिकवून ठेवायचं असेल ना, तर या सगळ्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. लाली, किती ग समजूतदार आहेस तू.
हो आलीस ती एवढी समजूतदार आहे घरात आणि माझी सून बावळट आहे, तिला काही अक्कल नाही असंच म्हणायचंय ना तुला फुलात आहे? रंजे, माझ्या मनात बी तसं काय नव्हतं ग. हा, कोणाच्या मनात काय आणि काय नाही सगळं कळतंय मला. काय शिस्त आहे ते. आज नाही आली मी या घरात. हो काय चाललंय तुमचं? आपण ऐकलं ना सरळ बाहेर काढतील आपल्याला. जायचंय का तुम्हाला घराबाहेर? घराच्या बाहेर जायला अडलंय माझं केटर. काय म्हणावं बाई हिला, उगीच वाकड्यात शिरते. राहू दे बाई. लाले, तुझ्या लग्नाची साडी कुठे आहे ग? आणून दे, ते धुवून टाकते. नाही आत्याबाई, कशाला? मी धुईन माझी साडी. घरात सून असताना सासून काम केलेलं बरं दिसतं का? अगं असू दे ग, असं बी आमच्या माघारी समजा तुलाच बघायचंय की. जा आणून दे, पटकन धुवून टाकते मी. बरं आणते. आणि हो लाले, गोपाळची पण काय कापड असतील ना ती दे काढून, मी धुवून टाकते. काय ग, सापडत नाही का साडी? हो नाही, इथंच ठेवली होती साडी मी, पण सापडेना झाली. बघ असेल इथंच कुठेतरी. बॅगेत बघते. ह्याच्यात पण नाही ठेवली साडी मी. कुठं ठेवली असेल? तिथंच ठेवली असेल. हो अहो काय करताय? हो किती जोरात ओरडला तुम्ही, घाबरले ना मी. सॉरी, ते तुमच्यावर ओरडायला नव्हतं पाहिजे मी. पण दोघी काय उडत आहे? लग्नाची साडी धुवाय टाकायची होती, पण सापडणं झाली. अच्छा, आत्याबाई साडी हरवली वाटतं. अगं असं इथंच कुठेतरी, बघ नीट. हा बाजूला वा. थांबा, लग्नाची साडी ना, मला विचारा की मी जपून ठेवली. बसा तिकडं, बसा. कपाटात उडकले? हा तुम्ही डोळे बंद करा बरं. करा. हा उघडा डोळे. घ्या. गोपाळ, अरे लागलास की रे बाबा संसाराला तू. किती बरं वाटतंय रे बघून. आण, दे ती साडी, धुवून टाक ती साडी. मला वाटलं नव्हतं माझी साडी अशी जपून ठेवाल. ते लग्नातली साडी ना आपल्या, म्हणून जपून ठेवली होती. हो
पण या वेळेला दुकान सोडून इथं काय करताय? भूक लागली मला, लय भूक लागली म्हणून म्हटलं आलो घरी. हाय का आता? म्हणजे सकाळी नीट खाल्लं नाही तुम्ही, का असं वागता? पोटभर खाऊन जायचं ना. बरं चला जेवायला वाटते. अहो चला ना. इकडे जा ना की. आणते. ही बॅग तर आता कोणाच्या हाती लागणार नाही. मनीषाला शोधलं पाहिजे.